नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघत आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम। प्रेक्षक हो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांची क्रेडिबिलिटी संपलेली आहे आणि त्यांची गत आता एखादी पत नसलेल्या कॉर्पोरेट कंपनी प्रमाणे झालेली आहे। कारण ज्या कंपनीचे पद घसरते तिचे शेअर्स कोणी विकत घेत नाही, तसंच सध्या उद्धवपंत ठाकरे यांच्या पक्षाचं झालं आहे। त्यांचे कोणीही शेअर्स विकत घेत नाही, सगळे लोक त्यांचा पक्ष सोडून चालले आहेत असा दावा सध्याच्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला आहे। त्याच वेळी शिवसेना उबाठा गटाचे नेते मात्र जनता आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही म्हणजेच महाराष्ट्र असा दावा करत असतात। शेवटी यात खरं काय आणि खोटं काय? खरोखरी उद्धव ठाकरेंची पद संपली आहे का? खरोखरी त्यांची क्रेडिबिलिटी खाली आली आहे का? काय परिस्थिती आहे यावरच आजच्या या व्हिडिओतून थोडाफार भाष्य करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। उद्धवपंत ठाकरेंच्या शिवसेनेची क्रेडिबिलिटी संपली असं म्हणण्याचं कारण काय? तर 2022च्या जून महिन्यात त्यांच्या पक्षातून 54 पैकी 40 आमदार पक्ष सोडून निघाले। 18 पैकी 12 खासदार पक्ष सोडून निघाले। कित्येक जिल्हा प्रमुख पक्ष सोडून गेले। त्या सगळ्यांचा गोषवारा शिंदेच्या शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांकडे दिला आणि निवडणूक आयोगालाही दिला। त्याचा परिणाम असा झाला की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोग या दोघांनीही निर्णय दिला की शिवसेना आता एकनाथ शिंदेंच्याच ताब्यात आहे, उद्धव ठाकरेंच्या ताब्यातली आता शिवसेना राहिलेली नाही। परिणामी झालं असं की नंतरच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना आपलं मूळ शिवसेना हे नावही सोडून द्यावं लागलं। त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असं नाव घ्यावं लागलं आणि त्यानंतर त्यांचं जे कित्येक वर्षापासून चालू असलेलं धनुष्यबाण हे जे निवडणूक चिन्ह होतं तेही गमवावं लागलं। ते निवडणूक चिन्हही एकनाथ शिंदेच्या ताब्यात आलं। उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी लागली। आता त्याचा परिणाम काय झाला हे आपण बघतो आहोत। लोकसभेत त्याचे कसेबसे 9-10 काहीतरी खासदार निवडून आले आणि विधानसभेत तर जेमतेम 20 आमदार निवडून आले। आजवर ज्या शिवसेनेचे 75-80 असे आमदार निवडून येत होते त्यांना फक्त 20 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यांना मुख्यमंत्री पद तर सोडा, पण विरोधी पक्षनेते पदही आता मिळत नाहीये अशी त्यांची अवस्था आहे। अशा परिस्थितीत त्यांची पत राहिली, त्यांची क्रेडिबिलिटी अजून शिल्लक आहे असं म्हणणं हे काहीसं धाडसाचं ठरेल। आता ही परिस्थिती का आली? शेवटी एखाद्या राजकीय पक्षाची पत काय आहे हे कोण ठरवते? तर मतदार ठरवतो, जनता ठरवते। शिवसेना पक्ष
माफ करा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली 1966 साली. त्यावेळी त्यांनी मराठी माणसासाठी मी संघर्ष करणार असं सांगून शिवसेना स्थापन केली. त्यावेळी मुंबईत परप्रांतीयांचं आक्रमण जबरदस्त होत होतं. मराठी माणूस हा दाबला जात होता. त्यामुळे मराठी माणूस मोठ्या संख्येत बाळासाहेबांच्या तंबूत आला. शेवटी राजकीय पक्ष चालवायचा, एखादी चळवळ चालवायची, तर कुठेतरी तुम्हाला सत्तेचं पाठबळ हवं. म्हणून बाळासाहेबांनी पहिले मुंबई ठाणे इथे महापालिका निवडणुका घ्यायचं, म्हणजे निवडणुकांमध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. तिथे त्यांनी त्यांचे शिवसैनिक उमेदवार उतरवले. नंतर विधानसभेत आले, लोकसभेत आले आणि एक काळ असा आला की शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात बनला. मात्र या सगळ्या वाटचालीत बाळासाहेबांनी आधी मराठी माणूस हे तत्व ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी हिंदुत्व हे तत्व अंगीकारलं. मात्र या काळात मराठी माणसाला किंवा हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाशी त्यांनी कधीही फारशी सलगी केली नाही. कधीतरी कुठेतरी थोडी तडजोड म्हणून केली असेलही, पण ती तेवढ्यापुरती. सत्तेसाठी कधी सलगी केल्याचं कुठेही नमूद नाही. बाळासाहेब हयात असेपर्यंत हे चालू होतं. आता त्यांनी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील राष्ट्रपती पदाच्या उमेदवार होत्या, त्यांना पाठिंबा दिला होता. हो, दिला होता. पण त्यावेळी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती की एक मराठी स्त्री देशाच्या सर्वोच्च पदी जाते आहे, म्हणून मराठी म्हणून आम्ही तिला पाठिंबा देतो आहोत, हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे त्यांची ती भूमिका ही सर्वांनी मान्य केली. मात्र उद्धव ठाकरेंनी काय केलं? एकतर 2014 मध्ये त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची भाजपशी असलेली युती तुटावी या दृष्टीने सर्व हालचाली केल्या. भले त्यांनी तोडली नसेल, पण भाजपने ती तोडावी अशी परिस्थिती त्यांनी आणली होती. आणि त्यानंतर 2019 मध्ये तर त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी चक्क काँग्रेसशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती केली. ज्या शरद पवारांना बाळासाहेबांनी आयुष्यभर जाहीर सभेतून शिव्या घातल्या होत्या, त्या शरद पवारांशी त्यांनी हातमिळवणी केली आणि सत्ता मिळवली. बरं, सत्ता मिळवली त्यालाही हरकत नाही, पण बाळासाहेबांनी एक तत्व आयुष्यभर पाळलं होतं. ते कायम किंग मेकर राहिले होते. किंग कधीही बनले नव्हते. ते नेहमी शिवसेना प्रमुख म्हणूनच राहिले. त्यांनी सामान्य शिवसैनिकाला नेतृत्व दिलं. महापौर बाळासाहेब कधीही बनू शकले असते, पण बाळासाहेब कधीही बनले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा ते कधी झाले नाही. त्यांनी मनोहर पंत जोशींना, त्यानंतर नारायणराव राणेंना मुख्यमंत्री बनवलं. पण इथे मात्र सत्ता मिळवण्यासाठी उद्धव पंत स्वतः मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मोकळे झाले आणि त्यासाठी त्यांनी काँग्रेसची अभद्र शय्या सोबत केली. ठीक आहे, इथपर्यंतही ठीक होतं. आता त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द ती कशी राहिली, काय राहिली, त्या 2-2.5 वर्षाच्या काळात फक्त ते 2दा मंत्रालयात गेले, बाकी सगळा मातोश्री होऊन कारभार चालवला. ह्या सगळ्या गोष्टी आपण दुय्यम समजूया.
पण हे सर्व करत असताना त्यांनी भाजपवर जो आरोप केला की भाजपने आम्हाला पहिली 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायचं मान्य केलं होतं आणि ते कुठे केलं होतं तर बाळासाहेबांच्या खोलीत मी आणि अमित शहा दोघंही एकटे असताना त्यांनी हे वचन दिलं होतं आणि भाजपने ते वचन पाळलं नाही म्हणून आम्ही युती तोडली असा दावा उद्धवपंत ठाकरे कायम करत होते, आजही करतात। पण आता बाळासाहेबांच्या खोलीत हे वचन दिलं याला साक्षीदार कोण? कोणीही नाही। त्यामुळे उद्धव ठाकरे म्हणतात तेच आपण खरं समजायचं का? अमित शहांना विचारलं पत्रकारांनी, ते म्हणाले की मी असं कोणतंही वचन दिलं नव्हतं। देवेंद्र फडणवीस म्हणाले असं कोणतंही वचन दिलं नव्हतं। नुकत्याच भाऊ तोरसेकरांनी घेतलेल्या एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर अजून प्रकाश टाकला आहे। त्यात फडणवीसांनी असं सांगितलं आहे की जागा वाटप वगैरे सगळं ठरल्यानंतर जेव्हा आता युतीची फायनल अनाउन्समेंट करायची त्यावेळी एक दिवस रात्री 1 वाजता उद्धव ठाकरे माझ्या घरी आले होते आणि उद्धव ठाकरे म्हणाले की बुवा आम्हाला अमित शहांनी असं असं वचन दिलं होतं तर पहिली 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद तुम्ही आम्हाला द्याल का? त्यावेळी रात्री 1 वाजता मी अमित भाईंना फोन केला आणि त्यांना विचारलं की हे असं असं म्हणत आहेत तर अमित भाईंनी सांगितलं की त्यांची ही अट असेल तर ती आम्हाला मान्य नाही, मी असं कोणतंही वचन दिलं नव्हतं आणि ती जर अट असेल तर तुम्ही युती तोडून टाका आणि स्वतंत्रपणे लढा। हे एका मुलाखतीत फडणवीसांनी आता नुकतंच जाहीर केलं आहे आणि हे सांगितल्यानंतर 3 दिवसांनी पुन्हा उद्धव ठाकरे आले आणि त्यांनी सांगितलं की मी माझी अट मागे घेतो आहे आणि आपण निवडणुका एकत्र लढवूया। याचाच अर्थ काय तर उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिला। बरं ठीक आहे, तुम्हाला हवं होतं 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद तर निवडणुकीचे निकाल लागल्यावर तुम्ही तसं आधी बोलायचं होतं, ते तुम्ही बोलला नाही। तुम्ही परस्पर प्रेस कॉन्फरन्स घेऊन मोकळे झालात आणि त्यानंतर फडणवीस असं म्हणतात की मी पुढले 15 दिवस रोज त्यांना फोन करत होतो पण ते फोनच उचलत नव्हते। याचा काय अर्थ निघतो? आणि मी फोन उचलत नव्हतो याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी आजवर गेल्या 2.5-3 वर्षात कधीही केलेला नाही। आता नवीनच उद्धव ठाकरेंचे हीच मास्टर व्हॉइस जे आहेत खासदार संजय राऊत, त्यांनी एक असा खुलासा केला आहे की म्हणे मुख्यमंत्रीपद जर भाजपने आम्हाला पहिले 2.5 वर्ष दिलं असतं तर एकनाथ शिंदेंनाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री करणार होते, पण भाजपने आम्हाला दिलं नाही आणि मग शरद पवारांनी सांगितलं की एकनाथ शिंदे ज्युनियर आहेत म्हणून तुम्ही मुख्यमंत्री व्हा, म्हणून उद्धव ठाकरे नाईलाजाने मुख्यमंत्री झाले। अरे हो ठीक आहे, एकनाथ शिंदे ज्युनियर होते पण मग त्यावेळी दिवाकर रावते होते, सुभाष देसाई होते, ही सगळी सिनियर माणसं होती, त्यांना तुम्ही का मुख्यमंत्रीपद दिलं? असे अनेक मुद्दे आहेत आणि आज एवढाही फटका बसला, शिवसेना पक्ष हातातून गेला, सत्ता गेली, आमदारांचा पराभव झाला, काँग्रेस सोबत अभद्रशय्या सोबत करावी लागली, आजवर जे काही तत्व अवलंबलं होतं त्या तत्वाला कुठेतरी तिलांजली द्यावी लागली, तरीही यांची मुजोरी कायम आहे आणि हे म्हणतात आमचंच हिंदुत्व खरं आहे। अरे हो, तुम्ही लाख ओरडून सांगाल की आमचं हिंदुत्व खरं आहे,
पण सामान्य जनतेला ते पटायला हवं ना. अयोध्येत राम मंदिर व्हावं म्हणून तुम्ही धमक्या देत होतात, पण ज्यावेळी ते राम मंदिर झालं आणि लोकार्पणाची वेळ आली तेव्हा तुम्ही काय केलं? लोकार्पणाला जाण्याचं साधं सौजन्य सुद्धा दाखवलं नाही. मला तर वाटते त्या प्रभू रामचंद्राचीच तुमच्यावर कृपा झाली आणि तुम्हाला हा फटका बसला. त्यामुळेच हे सर्व मुद्दे लक्षात घेतले आणि एकूणच उद्धव पंतांनी गेल्या 10 वर्षात जे काही तळ्यात मळ्यात केलेलं आहे ते सगळं बघितलं, तर त्यामुळे उद्धव ठाकरे, त्यांचे युवराज आदित्य ठाकरे, त्यांचे सहकारी अरविंद सावंत, अनिल परब, खासदार संजय राऊत या सगळ्यांचीच विश्वासार्हता संपलेली आहे. त्यांना काहीही क्रेडिबिलिटी नाही. शेअर बाजारात त्यांची पत घसरली असल्यामुळे त्यांच्या शेअरची व्हॅल्यू अगदी डाऊन झाली आहे. त्यामुळे त्यांना रोज धक्क्यावर धक्के बसतायत. रोज कोणीतरी त्यांचा पक्ष सोडून जात आहे आणि राजन साळवींसारखे त्यांचे खंदे साथीदार गेले, सुभाष बने गेले, भास्कर जाधवही कुंपणावरच आहेत म्हणतात, खरं खोटं माहीत नाही. आणि तरी उद्धव ठाकरे म्हणतात की एकनाथ शिंदेंनाच रोज धक्के बसतायत. हो, धक्के जरूर बसतायत, ते धक्का पुरुष आहेत, हाही उद्धव ठाकरेंचा दावा मी बरोबर मानतो. मात्र त्यांना बसणारे सगळे धक्के हे सुखद धक्के आहेत, एवढं उद्धव पंतांनी लक्षात ठेवावं. आणि मागेही मी माझ्या ब्लॉगवर वगैरेही मी लिहिलं होतं की आज शिवसेनेला आणि उद्धव पंतांनाच वस्तुनिष्ठ मूल्यमापनाची गरज आहे, कठोर आत्मपरीक्षणाची, आत्मचिंतनाची गरज आहे. ते करावं आणि स्वतःमध्ये सुधारणा कराव्या. कायम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांपासून सुरू करून अमित शहा मोदींपर्यंत सगळ्या विरोधकांना शिव्या घालायच्या आणि दमबाजी करायची. एक तर तू राहशील नाही तर मी राहीन अशा वल्गना करायच्या. यात काहीही अर्थ नाही, यातून काहीही साध्य होणार नाहीये. शिवसेना आजच रसातळाला चालली आहे. असंच चालू राहिलं तर अजूनही रसातळाला जाईल. हा धोका त्यांनी लक्षात घ्यायला हवा. आपली क्रेडिबिलिटी संपत चालली आहे हे त्यांनी मान्य करायला हवं आणि स्वतःत सुधारणा करायला हव्या, एवढंच मला सुचवावं असं वाटतं. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया निश्चित कळवा. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि त्यांनाही लाईक करायला सांगा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आपलं स्वागतच आहे. केलं नसल्यास जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.